नमस्कार मित्रांनो, या अगोदर व्हिडिओमध्ये आपण भाषेचे मूलभूत घटक त्यामध्ये स्वर, व्यंजन, अक्षर, शब्द हे सर्व काही बघितले. या टॉपिक वरती आयोगाने बरेच वेळेस प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर अजून घेऊया, एवढेच बसले याच्यावरती. तर बघूया. शब्दांच्या समुच्चयाने एक अर्थपूर्ण विचार शब्दांच्या समुच्चयाने एक पूर्ण विचार व्यक्त होतो, त्यास व्याकरणात काय म्हणतात? शब्दांच्या समुच्चयाने तर काय म्हणतात? वाक्य, शब्द, पद आणि धातू. हा प्रश्न जो आहे तो क्लर्क साठी 2011 मध्ये विचारला गेलेला आहे. तर अजून पण एक दोन वेळेस विचारला गेलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. शब्दांच्या समुच्चयाने एक पूर्ण विचार व्यक्त होतो, त्यास व्याकरणात काय म्हटले जाते? काय म्हणतात? वाक्य म्हणतात का शब्द म्हणतात का पद म्हणतात का धातू? तर याचे योग्य उत्तर असेल वाक्य. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंग्रजीत ॲनालिसिस वरून मराठीच्या व्याकरणात आला आहे. तर काय आला आहे? म्हणजेच इंग्रजीमध्ये ॲनालिसिस या शब्दाला मराठीच्या व्याकरणात काय म्हटले जाते? तर काय म्हणतात? त्याचा अर्थ काय आहे? वाक्यशास्त्र विचार, साहित्य विचार, समीक्ष विचार, अलंकार विचार. तर काय विचार म्हणजे काय होईल त्याचं उत्तर? वाक्यशास्त्र विचार. ते योग्य उत्तर कोणतं? वाक्यशास्त्र विचार. हा प्रश्न STI साठी 2016 मध्ये विचारला आहे. त्यानंतरचा प्रश्न, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? हा प्रश्न 2011 मध्ये लिपीसाठी विचारला गेला. तर काय म्हणतात? वाक्य म्हणतात का सर्वनाम, वर्ण आणि पद? काय म्हणतात? आपल्या मुखाद्वारे म्हणजे आपल्या तोंडातून निघणारे जे काही मूलध्वनी आहेत त्यांना काय म्हणतात? अगोदर आता नेमकं शिकवलं मी. तर काय? वर्ण. त्यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला आहे त्यास काय म्हणतात? काय म्हणतात? सर्वनाम, वाक्य, क्रियापद, केवळ प्रयोगी. हा प्रश्न लिपिक साठीच 2012 मध्ये विचारला गेला. लिपिक साठीच पण 2011 मध्येच विचारला गेलेला आहे. एखाद्या शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला, एखादा शब्द आहे त्याला जर अर्थ पूर्ण झाला तर त्याला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात का वाक्य म्हणतात का क्रियापद का केवळ प्रयोगी? तर काय? वाक्य. शब्द समूहाला शब्दाला किंवा शब्द समूहाला काय म्हणतात? वाक्य. चला तर अजून काही प्रश्न आहेत बघूया. आहेत PSI 2012 मध्ये विचारला गेलेला आहे. तर ऑप्शन काय? अर्थपूर्ण बोलणे, त्यानंतर अर्थहीन बोलणे, त्यानंतरचा 5वा प्रश्न, वाक्य म्हणजे काय? हा प्रश्न PSI 2012 साठी विचारला गेलेला आहे. तर वाक्य म्हणजे काय? मी अगोदरच्या लेक्चर मध्ये पूर्ण या टॉपिक वर पूर्ण काय विश्लेषण केलेलं आहे. तर वाक्य म्हणजे काय असू शकते? अर्थहीन बोलणे, अर्थपूर्ण बोलणे, शब्दांचा समूह आणि अक्षरांचा समूह. तर काय? अर्थपूर्ण बोलणे. काय असेल? अर्थपूर्ण बोलणे. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. वाक्य म्हणजे काय? तर अर्थपूर्ण बोलणे. त्यानंतरचा 6वा प्रश्न आहे, व्याकरण म्हणजे काय? हा प्रश्न 2018 म्हणजे आताच 5-6 वर्ष झाले तेव्हा विचारला गेला. 2018 लिपिक साठी विचारला गेलेला आहे. तर व्याकरण म्हणजे काय? भाषेचे स्वरूप स्पष्ट करणे, भाषेची उपयुक्तता स्पष्ट करणे, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र आणि व्याकरणकारांनी लिहिलेली भाषा. म्हणजे कोणता असेल? व्याकरण म्हणजे काय? तर काय असू शकते? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. तर भाषेचे स्वरूप स्पष्ट करणे, भाषेची उपयुक्तता स्पष्ट करणे, स्पष्टीकरण करणारे शास्त्र. तर ऑप्शन नंबर 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न 7 नंबरचा, मुलांनी या शब्दामध्ये
मू हे अक्षर आहे, मू ध्वनी चिन्ह आहेत, मू हे एक मूल ध्वनी आहेत आणि म व उ हे मूल ध्वनी आहेत. तर काय असेल, मी आता नेमकंच या अगोदरच्या लेक्चर मध्ये पूर्ण सांगितलं. ध्वनी, अक्षर, स्वर, वर्ण हे सगळं शिकवलं. तर काय आहे मुलांनी या शब्दामध्ये, मू हे एक अक्षर आहे, तर काय बरोबर आहे? बरोबर आहे. मू हे ध्वनी चिन्ह आहे, तर बरोबर आहे. मू हे मूल ध्वनी आहे का? मूल ध्वनी कसे असतात? असे पाय मोडून. तर मग काय, मू हे मूल ध्वनी आहे का? नाही. मग हे चुकीचं उत्तर. म व उ हे मूल ध्वनी आहेत, हे बरोबर आहे. तर काय काय आहे मुलांनी या शब्दामध्ये, मू हे एक अक्षर आहे, त्यानंतर मू हे ध्वनी चिन्ह देखील आहे, त्यानंतर म व उ हे मूल ध्वनी सुद्धा आहे. तर आज आपण भाषेचे मूलभूत घटक हा टॉपिक पूर्ण कव्हर केला. त्यानंतर आपण त्या टॉपिकवर जेवढे काही प्रश्न आयोगाने विचारले तेवढे पूर्ण कव्हर केले. उद्याच्या लेक्चरमध्ये मराठीचं दुसरं लेक्चर घेऊ.